मनोर टीमचे कॅप्टन. आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. हॅलो हॅलो चेक. आदरणीय सन्माननीय रोहनजी विडका साहेब साहेबांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत. माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत नंडोरे देवखोप आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य या स्पर्धेचे आयोजक एक चांगलं व्यक्तिमत्व जे पाहायला मिळत आहे. आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. चला कॅप्टन आपण या त्वरित. कोसबाड विरुद्ध PCC मनोर हा सामना आपल्या भेटीस येईल. दोन्ही संघांचं प्रथमतः या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. कैलासवासी दिनकर माधव पेलेना स्मृतिचषक 2025 NCC ट्रॉफी 2025 सीझन 3 या ठिकाणी आपण पाहत आहेत. आजचा सलग 7वा दिवस आणि उद्या सुपर 8चे सामने पाहायला मिळतील. अंतिम दिवस या स्पर्धेचा. नो डाऊट अंतिम दिवसामध्ये खूप चांगली पर्वणी आणि चांगली मेजवानी या ठिकाणी पालघरच्या रसिकांना मिळेल. यूट्यूबच्या माध्यमातून श्री लाईव्ह आणि पाकधारी नेटवर्क या यूट्यूब वाहिनीवरती देखील पाहायला मिळेल. चला कॅप्टन आपण थोडीशी घाई करा प्लीज. PCC मनोर अर्थात पाटीलपाडा क्रिकेट क्लब मनोर मुकेश वांगड आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर कोसबाड हा संघ आपण पाहत आहेत. आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. हा पहिला सामना डे 7 काय सातत्य ठेवलं या स्पर्धेमध्ये जे पाहायला मिळते. क्वालिटी मेंटेन आहे. तरी आपण टॉस करूया. दोन्ही संघांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. कोसबा टीमच्या माध्यमातून प्रमोद आहेत. दुसऱ्या बाजूनं मुकेश. प्रथमतः चॉईस दिली जाईल दोन्ही संघांना आणि चॉईस PCC मनोर टीमने जिंकली. सन्माननीय रोहनजी वेडगा साहेब कॉइन स्विंग केला आणि हेड या ठिकाणी येतोय. PCC मनोर या टीमने टॉस जिंकला. धन्यवाद वेडगा साहेब. मुकेश टॉस जिंकलाय, आपला निर्णय काय? फील्ड फर्स्ट. ओके, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. समोर कोसबाड संघ आहे. काय रणनीती आखली जाईल? 60च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि त्याकरता तुमचे प्रमुख 3 गोलंदाज कोण आहेत, त्यांची नावं? संदेश सुतार आहे, सनी आहे आणि मी स्वतः. ओके, थँक्यू व्हेरी मच मुकेश वांगड. त्यानंतर प्रमोद जॉईन झालेत. प्रमोद भाऊ, जर आपण टॉस जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग घेतलेच ते. परंतु आता फलंदाजी करायची आहे. काय 6 षटकामध्ये धावा करण्याचा प्रयत्न करायला आयडिया टोटल काय असेल? आम्ही 80 पर्यंत करू असं. नक्कीच. आणि 80 करण्यासाठी तुमचे टॉप ऑर्डरचे फलंदाज कोण आहेत, त्यांची नावं? साहिल आणि अमित. ओके, थँक्यू व्हेरी मच. होते प्रमोद, कोसबा टीमचे कॅप्टन. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्समध्ये न्यूज आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय PCC मनोर. वॉन द टॉस अँड इलेक्टेड बॉल फर्स्ट. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामॅन सुमित राऊत, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू.
फिल्डिंग लावून घ्या त्वरित. पहिला सामना कोसबाड विरुद्ध पीसीसी मनोर. पीसीसी मनोर या टीमने नाणेफेकीचा गोल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेलाय. चला, दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आपणास आम्ही विनंती करतो की आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये यायचं आहे. पंच मैदानाच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळत आहेत. आदरणीय राकेश राऊत सर, आदरणीय झाकीर खान सर, प्रथमतः या मैदानाला, या धरती मातेला त्यांनी प्रणाम केला आणि तदनंतर ते मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. जे काही दिलंय त्याच क्रिकेटने दिलंय. खऱ्या अर्थाने खूप चांगले क्रिकेटपटू, परंतु क्रिकेटचं एक वेगळंच नातं आणि क्रिकेट या क्षेत्राशीच निगडीत राहायचं आहे, म्हणूनच त्यांनी या ठिकाणी या पंचांची भूमिका स्वीकारली गेली. हे खऱ्या अर्थाने क्रिकेटवरील प्रेम आहे. जे आमचे गुणलेखक असतात, समालोचक असतात, लाईव्ह मेंबर असतात, ते देखील क्रिकेटवर खूप प्रेम करणारे व्यक्तिमत्व असतात, परंतु क्रिकेट त्यांचा आवडता विषय असतो आणि नेहमीच क्रिकेटवरती अवलंबून ते असतात क्रिकेट खेळण्यासाठी. हे फर्स्ट लव आहे. हॅलो. पीसीसी मनोर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये डिसिप्लिनने, शिस्त पद्धतीने उतरताना पाहायला मिळतोय. एका पाठोमाग एक जो आपण याच मैदानावरती जेव्हा पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग झाली तेव्हा मुन्ना पठाण सरांनी जो उल्लेख केला की प्रथमतः मी शिस्त पाहिली होती, ती आदिवासी बांधवांच्या माध्यमातून पाहिली होती आणि ती क्लिप खूप व्हायरल झाली होती. जेव्हा त्यांनी मनोगत व्यक्त केलं होतं या पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगबद्दल, त्यांनी सांगितलं की ही स्पर्धा जणू काही बिग बॅश प्रमाणे आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात खूप चांगल्या पद्धतीने विजयजी तरे साहेबांनी, आदरणीय महेशजी कोती साहेबांनी आयोजित केलेली आहे आणि खूप प्रशंसा त्यांनी केली होती. आणि त्याच पद्धतीने डिसिप्लिनने पीसीसी मनोर संघ दाखल होतोय मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षण करण्यासाठी. चला, बॅटर आपण जायचंय. आजचं जर शेड्यूल आपण पाहिलं तर पहिला सामना कोसबाड विरुद्ध पीसीसी मनोर. चला, दोन्ही टीमचे 12 मॅन आपण कंपल्सरी यायचं, याची नोंद असू द्या. पीसीसी मनोर वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आपण पाहतायत कैलासवासी दिनकर माधव पेलेंना स्मृती चषक 2025 पर्व 3 आणि पर्व 3 मधील आजचा सलग आपण जर बघितला तर 7वा दिवस आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर टोटल 8वा दिवस जो पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने मॅनेजमेंट उद्या आपण अंतिम दिवस या स्पर्धेचं पाहणार आहोत. सुपर 8चे बॅटल 8
दिग्गज संघ असतील आणि त्यामधून एक संघ हा पहिल्या क्रमांकाचा हकदार ठरेल. तब्बल प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये या स्पर्धेचा आहे आणि खूप मोठी स्पर्धा आणि खूप चांगली स्पर्धा आणि खूपच प्रचलित स्पर्धा ही स्पर्धा पाहायला मिळते. स्पर्धेला आजच्या दिवसातील क्रिकेटला या ठिकाणी होते सुरुवात. व्यासपीठावरून आपण जर बघितलं तर आदरणीय सन्माननीय श्रीयुत विजयजी तरे साहेब, आदरणीय सन्माननीय रोहनजी वेडगा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामधील क्रिकेट आपण पाहणार आहोत. या दोन संघांच्या माध्यमातून देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आमचे गुणलेखक आशिष कडू सज्ज आहेत. श्री लाईव्हची टीम या ठिकाणी सज्ज आहे. स्वतः त्याचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय चिरागजी मेहर सर, आमचे कॅमेरामॅन सुमित राऊत, ब्रँड ऑफ काटाळे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचा आवाज गेली 7 दिवस आपण ऐकतायत असे दिग्गज समालोचक आदरणीय प्रीतमजी घरत सरांना आपण या ठिकाणी पाहत आहेत मुख्य व्यासपीठावरती. त्यांचंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया सामन्याच्या दिशेने. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल या ठिकाणी घेऊन मुकेश वांगड हे नाव आपण सातत्याने ऐकलंय. जेव्हा जेव्हा मनोर विभागाचा विचार होतो, एक बेट्स ऑलराऊंडर म्हणून मुकेश वांगड गेले कित्येक वर्ष साध्य करताना पाहायला मिळतं. पहिला बॉल खूप छान पद्धतीने पाहायला मिळतोय. चेंडू चालला या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला, दन 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 करत पहिलाच बॉल मुकेश वांगडचं अमितने स्वागत केलं या 4 धावेने. चौकार. वैभव इबाड आपण व्यासपीठाकडे यायचंय. वैभव, कालच्या दिवसामध्ये वैभव इबाड जबरदस्त क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं माहीमच्या मैदानावरती आणि काल त्यांचा संघ चॅम्पियन ठरला. प्रथम पारितोषिक. यावेळेस संधी आहे झेल टिपण्याची अँड यस टेकन. एक तुम्हारी एक हमारी हेच सांगतोय मुकेश वांगड मैदानाच्या आतमध्ये. पहिला फलंदाज डगआउटमध्ये परतताना अमित. बॅक टू दी पवेलियन. गॉन. या ठिकाणी आपण ऐकलं अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साई राम. रोज लाख इरादे बनते हैं और इरादे बनकर टूट जाते हैं. शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. आणि ते गीत या ठिकाणी साई म्युझिकल ग्रुप यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. सा म्हणजे साक्षात, ई म्हणजे ईश्वर. धावसंख्या जाऊन पोचली गेली 5 या अंकावरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू विकेट आणि तदनंतर एक धाव जो वन डाऊन मॅन म्हणून पाहायला मिळतोय साहिल. यावेळेस प्रभूला आपण पाहत आहेत जो सलामी वीर आहे कोसबाड संघाचा. कशा पद्धतीने तो फलंदाजी करेल. ओपनिंग पेअरचा बॅटर कोसबाड टीमच्या माध्यमातून. तर मुकेश वांगड पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. PCC मनोर या टीमच्या माध्यमातून. कमी गतीचा बॉल पाहायला मिळाला. फटका फसलाय. चेंडू आहे हवेत. क्षेत्ररक्षक पुढे आलेत परंतु झेल सुटला. जीवदान मिळालंय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू हातामध्ये आला परंतु झेल घेता आला नाहीये. असं वाटलं की इजी झेल होईल परंतु तदनंतर आपण पाहिलं तर झेल सुटला गेला.
आणि जीवदान मिळालंय फलंदाजाला, प्रभूला. क्रिकेटमध्ये जीवदान जेव्हा जेव्हा मिळतं तेव्हा तेव्हा आत्मविश्वास वाढतो फलंदाजाचा. आणि येथून मात्र प्रभूला सेकंड लाईफ मिळाली. या सेकंड लाईफमध्ये तो कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे आपण पाहूयात. 7 धाव फलकावरती पाहायला मिळालेत. एक गडी बाद, 4 चेंडूंचा खेळ पाहायला मिळतोय. एम एस धोनी आणि जे भारतीय क्रिकेटमधील जे दिग्गज क्रिकेटपटू आहेत त्यांना मात्र एक ट्रीट दिली आणि ते फोटोज खूप व्हायरल झालेत. इन्स्टावरती आपण पाहिले असाल. मग त्याच्यामध्ये विराट प्रेम कोहली असू द्या आणि सर्व दिग्गज क्रिकेटपटू असू द्या. यावेळेस देखील संधी आहे. मुकेश वांगड मागच्या चेंडूवरती जेल सुटला, परंतु या चेंडूवरती जेल सुटणार नाहीये ही हमी दिली या फिल्डरने. आणि हा दुसरा फलंदाज अर्थात दोनही सलामी वीर डगआउटकडे परतताना पाहायला मिळत आहेत. प्रभू गॉन. मॅन ऑफ द सिरीज घेताना आपण कित्येक वेळा पाहिलाय. हर हुन्नरी प्लेयर, जिद्दी प्लेयर, चिकाटी प्लेयर मुकेश वांगड आतापर्यंत 2 विकेट मिळवतोय या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल P1चा असेल. 7 धावा, 2 गडी बाद ही स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. मुकेश वांगडचा शेवटचा चेंडू आणि नवीन फलंदाज सनी मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या क्रमांकावरती कोसबा टीमच्या माध्यमातून सनी जातोय. भार्गव, क्षमस्व, भार्गव. लेफ्टी बॅटर आऊट झाला आणि त्यानंतर लेफ्टीला इन केलं गेलं. ही चांगली रणनीती कोसबा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. रिस्पेक्ट दिली भार्गवने. रिस्पेक्ट देणं अनिवार्य असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. असं म्हणतात ना की अच्छे गेंदों का सन्मान करो और बुरे गेंदों का अपमान करो, आणि तेच केलंय. टेक द रिस्पेक्ट अँड गिव्ह द रिस्पेक्ट हे आपण कित्येक वेळा ऐकलंय. मग ते कुठेही असू द्या हे क्रिकेटने दिलंय. आज आपण पाहतो ज्युनियर जे क्रिकेटपटू आहेत ते सिनियरची रिस्पेक्ट करत नाही, परंतु सिनियर्सने एक काळ गाजवला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातूनच आपण या ठिकाणी क्रिकेट बघितलं, क्रिकेट जोपासलं. आणि म्हणूनच जे सिनियर असतात त्यांना नेहमीच रिस्पेक्ट देणं हे देखील क्रिकेटनेच शिकवलंय. नितीन कुंभारे गोलंदाजी मार्कवरती. आदरणीय महेशजी दळवी सरांचं आगमन झालंय, त्यांचं करूया आपण सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. जाऊया मॅचच्या दिशेने. नितीन, षटक क्रमांक 2 मधील पहिला बॉल. थोडासा हार्डलेनचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने आणि पहिला चेंडू निर्धाव तो हाताळतोय. PCC मनोहर या टीमच्या माध्यमातून हा गोलंदाज नितीन. 7 धाव फलकावरती. 7 चेंडूंचा खेळ पाहायला मिळालाय. सन्माननीय विदेशजी लहांगे साहेबांचं आगमन झालं आणि साहेबांचं स्वागत केलं या 4 धावेने. सुस्वागतम, वेलकम, बाउंड्री. स्वागत केलं एक रॉयल व्यक्तिमत्व जे पाहायला मिळतंय. धावसंख्या 11 या अंकावरती पाहायला मिळाली. 11 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिला चेंडू निर्धावाला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, तिसऱ्या बॉलवर षटकार आला. हेच म्हणावं लागेल. जबरदस्त साहिलच्या बॅटमधून पहिला षटकार डे 7 मधील. ठिकाणी खेळला गेला. धावसंख्या 17, 17 रन्स. यावेळेस सरळ उडवलाय बॉलला. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. कैलासवासी दिनकर माधव पेलेंना स्मृती चषक, चौकार, 4.
त्यांना पाहायला मिळतोय. नवसंख्या 21 धावा, 2 गडी बाद, 4 चेंडूंचा खेळ पाहायला मिळतोय या षटकातील. 5वा बॉल, 5व्या बॉलवरही हल्ला केलाय. घुटना टेक, सिक्सर देख, षटकार. नवसाला पावणारी आई एकविराईचं गीत या ठिकाणी आपण ऐकलं. पुन्हा एकदा नितीन याही वेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. धाव मिळणार नाहीये. 27 धावा, 2 गडी बाद, 2 षटकानंतर प्रथम फलंदाजी करताना कोसबाड संघ. घेऊया छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. यस डीजे. आणि या मैदानावरती विपुल पिलेनाचा क्लास जो पाहायला मिळाला आणि आज विपुल पिलेना ॲज अ पॅकर खेळाडू म्हणून देखील जाताना पाहायला मिळतो खेळण्यासाठी. गोलंदाज सनी येतोय. तिसरं षटक PCC मनोर या टीमच्या माध्यमातून गोलंदाजी करण्यासाठी. फुलटस बॉल ऑन साईडला भार्गवचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत, मिळेल फक्त एक. आणि एका धावेच्या माध्यमातून धावांची गत संख्या जर आपण पाहिलं तर 28 धावा ही धाव फलक्यावरती पाहायला मिळते. साहिल एका साईडनं खूप चांगली फलंदाजी करतोय. कोसबाड संघ जो पाहायला मिळतोय, पहिले 2 फलंदाज बाद झाले आणि तदनंतर मात्र साहिलचा क्लास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. योग्य पद्धतीने तो फलंदाजी करतोय. सनी पुन्हा एकदा हे तिसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. यावेळेस खूप छान पद्धतीने हा चेंडू मात्र पाहायला मिळतो. अप्पर कट केले या बॉलला आणि बॉल चालला या ठिकाणी फ्यू बाउन्स अँड 4 रन्स. थर्ड मॅन बाउंड्री लाईन पार. 4 धावा, चौकार. साई वेडगळ्यांचं स्वागत केलं. त्या क्षेत्रामधून ते मॅचचा आनंद घेत आहेत. साई म्युझिकल ग्रुपचे ऑनर. याही वेळी चांगली फलंदाजी पाहायला मिळते. मिस्टर 360 मैदानाच्या आतमध्ये. कोसबाडचा ब्रँड साहिल ऑन फायर. यावेळेस नियंत्रण नाहीये आणि हा नो बॉल. बीमर हा चेंडू पाहायला मिळतोय. याच पंचाने तेच सांगितलं की हा बीमर बॉल आणि पुढील चेंडू फ्री हिटचा बॉल. लायसन्स आहे बॅटरकडे. मोठा फटका तुम्ही येथून खेळू शकतायत. याच पंचाने दर्शवलंय की हा फ्री हिटचा बॉल सनीचा पाहायला मिळतोय.
साहिल फ्रीडचा बॉल, हे मात्र संधी होती त्याला, ब्रेड अँड बटर असंच म्हणावं लागेल ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय. हा चेंडू होता ओव्हरपिचचा आणि त्याला पाठवलाय 6 धाब्यांमध्ये षटकार. थ्री 43 धाबाधाव फलकावरती. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 5 चेंडू मागे 16 धावा, मागील षटक 20 धावा. मुकेश वांगळने सुरुवात चांगली केली होती, परंतु मागील 2 षटकामध्ये तब्बल 36 धावा आल्यात. यावेळी संधी आहे, झेल टिपला जाईल का? आणि हा झेल परिपूर्ण, बिग विकेट डाऊन, 35 धावा 12 चेंडू मध्ये करून या ठिकाणी बाद होताना आपण जर बघितलं ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी भरत या ठिकाणी पाहायला मिळाले होते आणि चुकी होणार नाहीये हेच त्यांनी सांगितलं. हा चांगला झेल टिपला आणि साहिलला परतावं लागेल. 12 चेंडू मागे 35 धावेची खेळी त्यांनी केली आणि कोसबाड संघ 3 षटकानंतर 43 धावा 3 गडी बाद. एस डी से न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 5व्या क्रमांकावरती येताना बॅटिंग ॲट नंबर 5 आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर PCC मनोर या टीमच्या माध्यमातून गोलंदाजी करण्यासाठी येतोय. संदेश मागील 2 षटकं एक्सपेन्सिव्ह परंतु विकेट मिळवला तो म्हणजे सनीने अंतिम चेंडूवरती आणि भरतने खूप चांगला झेल परिपूर्ण केला. संदेश पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतोय. भार्गव बॅक टू दी पवेलियन, गॉन. प्रमोद मैदानाच्या आतमध्ये. कुसबाड संघाचे कर्णधार 6व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी. 43 लॉस ऑफ 4 विकेट्स. बघा मागच्या ओव्हरच्या 6व्या बॉलवर विकेट आणि पहिल्या चेंडूवरती विकेट 4थ्या षटकातील पाहायला मिळाला. संदेशने सुरुवात चांगली केली आहे गोलंदाज म्हणून, विकेटने तो सुरुवात करतोय. इथून उर्वरित 5 चेंडू कशा प्रकारे तो हाताळेल. 93 जर्सी नंबर संदेश वन्स अगेन. यावेळेस हार्डलेनचा वापर केला होता. चेंडू मात्र पॉइंट क्षेत्राकडे निघून जातोय. 2 धावेचा प्रयत्न पाहायला मिळेल आणि डेफिनेटली 2 धावा परिपूर्ण करताना प्रमोद या 2 धाव्यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोचली गेली 45 रन्स, 45 धावा या स्कोरबोर्डवरती जॉईन होताना पाहायला मिळत आहेत. कोसबाड या संघाच्या प्रथम फलंदाजी करताना. दुसऱ्या बाजूनं नाणेफेकीचा गोल जिंकला आणि निर्णय घेतला फिल्डिंगचा, तो म्हणजेच PCC मनोर या टीमने. यावेळेस सोडून दिले या बॉलला. पंच दर्शवत आहेत झाकीर खान सर. हा वाईट बॉल मिळेल या ठिकाणी 1 धाव आणि 1 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 46 हे 40 धावा. दोन बॉलचा खेळ. पहिला चेंडू विकेट LBW आणि तदनंतरच्या चेंडूवरती 2 धावा. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो परंतु डीपमध्ये फिल्डर तैनात. फक्त मिळेल 1च धाव आणि 1 धावेच्या माध्यमातून धावांची गती ही जाऊन पोचते ती म्हणजेच 47 रन्स, 47 धावा धाव फलकावरती. थोडीशी
इथून संथ गती या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली फलंदाजीमध्ये, कारण की जी मागे फलंदाजी पाहायला मिळाली साहिलच्या माध्यमातून. साहिल बाद झाला आणि तदनंतर आपण पाहिलं यावेळेस व्हाईट बॉल. एक धाव पूर्ण व्हाईटच्या माध्यमातून मिळते. 48 धावा आतापर्यंत धाव फलकावरती कोसबाड संघाच्या पाहायला मिळत आहेत प्रथम फलंदाजी करताना. इथून चांगली टोटल या ठिकाणी या पाहायला मिळेल. विपुल पेलेना आज मात्र ॲज अ आयकॉन प्लेयर म्हणून सुखद्र आंबा या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल, जे मात्र गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती जे गाव आहे त्या ठिकाणी आज विपुलला देखील मागणी पाहायला मिळते. ही खासियत आहे या स्पर्धेची, अर्थात चांगली कामगिरी करा आणि आपलं नाव लौकिक करा आणि तदनंतर व्यावसायिक क्रिकेट खेळा. म्हणून म्हणतात ना की मैदानाच्या आतमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यामध्ये वेळ घालवा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करण्यामध्ये वेळ घालवतील आणि तेच करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. मेहनत शिवाय तोड नाहीये. नो पेन नो गेन यासाठी तर म्हटलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये. 50 धावा इथे परिपूर्ण केल्या कोसबाड टीमने. हाफ सेंचुरी टीमची या ठिकाणी परिपूर्ण झाली. यावेळी चांगला बॉल, हे चांगले षटक आतापर्यंत पाहायला मिळालंय. 5 चेंडू हाताळलेत, 7 धावा, त्याच्यामध्ये 1 विकेट मिळवतोय गोलंदाज संदेश PCC मनोर टीमच्या माध्यमातून. मागील 2 षटकं नितीन आणि सनीची ही महागडी पाहायला मिळाली, परंतु तदनंतर मात्र हे चांगलं षटक. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 मधील. फुलटॉस बॉल ऑन साईडला डीप मध्ये फिल्डर नितीन कुंभारे, चुकी होणार नाहीये. वन ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ PCC मनोर. टिपला उत्कृष्ट झेल आणि संपला या ठिकाणी फलंदाज अक्षयचा खेळ. 5वा फलंदाज डगआउटच्या दिशेने. धावसंख्या 50 धावा, 5 गडी बाद कोसबाड. नवीन फलंदाज संकेत मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी. यावेळेस पहिलाच बॉल, संधी आहे. मुकेश वांगड, ब्रँड ऑफ मनोर, ब्रँड ऑफ PCC मनोर. कशा पद्धतीने त्याच्या माध्यमातून या ठिकाणी गोलंदाजी केली जाईल. दुसऱ्या बाजूने हे 2 बॅटर जे पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5. पुढील चेंडू शपलोन खेळण्याचा प्रयत्न, वेगवान गतिवान मारा करताना या ठिकाणी मुकेश वांगड च्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये ज्याने 7 धावा देऊन 2 विकेट्स मिळवले होते तोच मुकेश वांगड. याही वेळेस संधी आहे झेल टिपण्याची. क्षेत्ररक्षक पुढे आलेत आणि परंतु झेल सुटला गेला. ड्रॉप कॅच. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आतापर्यंत पाहायला मिळालंय, परंतु रनिंग कॅच होता या ठिकाणी. तो अगोल देखील मानला जातो क्रिकेटच्या खेळामध्ये ॲज अ फिल्डर. त्रेपन्न धावा धाव फलकावरती. या 3 चेंडू मागे आतापर्यंत 3 धावा इथं पाहायला मिळाल्यात. 5वं षटक मार्गस्थ आहे. सामना 6 षटकांचा. प्रॉपर क्रिकेट. अतिशय सुरेख गोलंदाजी, नेत्रदीपक कामगिरी करताना गोलंदाजीमध्ये मुकेश वांगड आपल्या संघासाठी या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय ॲज अ कॅप्टन जो पाहायला मिळतोय. यावेळेस फटका फर्स्टला. विकेट किपर, चुकी होणार नाहीये. आणखीन एक फलंदाज डगआउटच्या दिशेने परतताना. विकेट नंबर 6, फॉल ऑफ द विकेट.
अतिशय सुरेख गोलंदाजी बघा. साहिलने चांगली फलंदाजी केली, परंतु तदनंतर चे फलंदाज थोडंसं फ्लॉप शो करताना पाहायला मिळालेत. परंतु येथून देखील जबाबदारीने शेवटच्या षटकामध्ये 10 ते 15 धावा कराव्या लागतील. मुकेश वांगळने काय जबरदस्त कमबॅक केलं. मागच्या ओव्हरमध्ये संदेशने चांगली गोलंदाजी केली आणि म्हणूनच पीसीसी मनोर संघाने या ठिकाणी कमबॅक केलं हेच म्हणावं लागेल. आता आपण पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंगमधील. चला टॉससाठी आपण निमंत्रण देऊया गणराज तलासरी आणि पालीवाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या षटकानंतर टॉससाठी यायचं आहे. गणराज तलासरी विरुद्ध पालीवाडा. संदेश यांनी षटक क्रमांक 4 अप्रतिम हाताळलं होतं. याही वेळेस आत्ता मात्र आत्मविश्वास वाढला गोलंदाजाचा. प्रमोद येथून 1 ते 2 मोठे फटके खेळावेच लागतील. 53 धाव फलकावरती आहेत. 53 6 गडी बाद. आता आपण जर पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहे 5. या पहिल्या इनिंगच्या माध्यमातून पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. अप्रतिम परफेक्ट खोलवट टप्प्याचा बॉल शबल होऊन करण्याचा प्रयत्न केला, परंतु याही वेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आणि योग्य गती होती, योग्य टप्पा होता. अर्थात याला म्हणतात डिसिप्लिन गोलंदाजी. 2 चेंडू शांत ठेवले फलंदाजाला. तिसरा चेंडू या ठिकाणी फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल निघून गेला. एकदा मिळाली. 54 धाव फलकावरती. 54 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत संदेशने त्याच्या स्पेलचे 9 चेंडू हाताळलेत. 8 धावा त्याने दिल्या आणि 2 विकेट्स मिळवतोय. याचा अर्थ चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि विकेट टेकिंग गोलंदाजी ही त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेस फलंदाजी मार्कवरती वैभव हा बॅटर. फुल टॉस बॉल ऑन साईडला उडवलं या बॉलला आणि बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. एनसीसी 4 रन्स चौकार. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक. पुन्हा गोलंदाज षटक क्रमांक 6 मधील 5वा चेंडू घेऊन संदेश. यावेळेस चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्ह केला बॉलला. वेगाने फिल्डर पोहोचले त्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी चांगली धावसंख्या जमवताना या चेंडूवरती 2 धावा मिळाल्यात. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 60 रन्स 60 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचं षटक आणि अंतिम षटकामधील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज संदेश आणि समोर वैभव हा फलंदाज जो कोसबाड या टीमच्या माध्यमातून फलंदाजी करतोय 8व्या क्रमांकावर. अंतिम चेंडू यावेळेस आपण जर पाहिला तर धावबादच्या माध्यमातून फलंदाज वैभव बाद होईल. 60 धावा फलकावरती आणि 61 धावेचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. पीसीसी मनोर या संघाला विजयासाठी 6 षटकांमध्ये 61 धावा. चला आपण टॉसकडे वळणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. गणराज तलासरे टीमचे कॅप्टन आणि पालीवाडा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. चला पाली टीमचे कॅप्टन आणि गणराज तलासरे टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. तत्पूर्वी आपण घेऊया एक डीजे ब्रेक आणि त्या डीजे ब्रेकमध्ये आपण ऐकूया श्री साई म्युझिकल ग्रुप डीजे.
पाठलाग करण्यासाठी सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोर टीमकडून आपल्याला पाहायला मिळते. PCC मनोर आणि कोसबाड हा संघ आपल्याला पाहायला मिळते. मुकेश आणि तुषारची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आपण ऐकत होतात मासवण गावातील रत्न गोडाबाज घोडगाळ्याचे धनी राहुलजी धनवा सरांना, जिथे आपण बघू शकतात पहिली इनिंग समाप्त झाली. 60 धावा ह्या धावपलकावर लागले जात आहेत. दोन्ही भाऊ मैदानाच्या आतमध्ये. अमित हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक हाताळण्यासाठी तयार. थोडा फास्ट करा कारण की उशीर झालेला आहे. अगदी आपण आज खूप लेट मॅच सुरू केलेले आहे. जिथे 7 मॅच जर 6 ओव्हरच्या तुम्हाला खेळायचे असतील तर थोड्या वेळेमध्ये खेळणं गरजेचं आहे. फास्ट खेळणं गरजेचं आहे. पहिला बॉल फुलटस बॉलला स्विंग केलाय. अगदी यावेळेस डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं फलंदाज तुषारने. तुषार आणि तुषारच्या जोडीला मुकेश, दोन भावाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 61 धावा टेनिसचा हा बॉल, जिथे आपण बघू शकता धावा येत आहेत. परंतु तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असेल तर मात्र धावा थांबवण्याची ताकद तुमच्यामध्ये असते. जिथे आपण मागच्या मॅच कालची शेवटची मॅचचा विचार केला 6 ओव्हर 55चं टार्गेट दिलं होतं, जिथे नाही बनवून दिलं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली वसई टीमकडून. फटका फसलाय, उंच गेलाय, कीपर येतोय चेंडू खाली. पहिला झटका इथे परतावा लागेल फलंदाजाला. बिग विकेट SDJ. नवीन बॅट्समन रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अमित कडून. पहिला बॉल सिंगल, दुसरा डॉट, तिसरा बॉल विकेट, चौथा डॉट. पॉवर प्लेमध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजीचा मारा होत असताना मैदानाच्या आतमध्ये कालच्या दिवसामध्ये विपुल पिलेना आपल्याला पाहायला मिळाला. परवाच्या दिवसामध्ये जिथे हाफ सेंचुरी त्याने झळकवली, परंतु आपल्या संघाला विजय मिळू दिला नाही. जिथे त्याचा चांगला खेळ पाहिला आणि आज मात्र त्याची वर्णी एका चांगल्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर यश देखील त्याच्याच पायाशी येतो जो मेहनत घेतो. अगदी आपण बघू शकतात आजचे युवा मोबाईलमध्ये जास्त दिसत आहेत. तुम्ही प्रॅक्टिसमध्ये मेहनत घ्या स्वतःवर, जिथे मात्र तुम्हाला मैदानामध्ये रिझल्ट देखील चांगला मिळेल. खराब थ्रो केलाय, अगदी शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक, परंतु काय गोलंदाजी आहे. पहिलं षटक फक्त 1 धाव खर्च केली. कालच्या दिवसामध्ये अनिकेत आपल्याला पाहायला मिळाला, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती आणि 1 विकेट मिळवला होता. आज देखील तशीच काही सुरुवात आता पाहायला मिळते पहिल्या मॅचमध्ये, दुसऱ्या इनिंगमध्ये. कोमंडीजे तुला पाठवू का नको? हां ठीक आहे, हां ठीक आहे.
गोलंदाज प्रभू आलेला आहे. यावेळेस पहिला बॉल डॉट आलेला आहे. पॉवर प्लेच्या 2 ओव्हरचा जर विचार केला, सर्वात कमी धावा कोणी बनवले असतील तर अष्टविनायक नंडोरे टीम, जिथे 2 ओव्हरमध्ये फक्त 3 धावा त्यांनी बनवल्यात. आणि आताच्या मॅचचा विचार केला तर एकच आलेले, परंतु आता शॉर्ट बॉलला चांगला फटका, लॉंग लेग रिजनला चौकार, 4 धावा. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला संधी वारंवार येते. आता ज्या संघाने थोडा खराब परफॉर्मन्स आपल्या मैदानावर दिला, परंतु त्याच संघाने जाऊन कालच्या दिवसामध्ये मैदान गाजवलं, माहीमला अप्रतिम खेळी दाखवली आणि अंतिम विजेतेपद म्हणजे चॅम्पियन्स बनली ती टीम अष्टविनायक नंडोरे. आता खेळ बदलतो, वेळ बदलतो, स्पर्धा आपल्याकडे भरपूर आहेत. क्रिकेटचा खेळ कधी थांबणार नाही. बॅकफुटवर येऊन काय सुपर स्ट्रोक खेळलाय, इनफिल्डच्या वरून चेंडू चाललाय गली रिजनला, नाही थांबणार. पायाने चेंडू अडवलाय, परंतु चौकार आहे का? 4 धावा मिळत आहेत. आणि पंचाचा इशारा नो बॉलचा आलेला आहे. म्हणजेच इथे जर्तमध्ये पकडलंय गोलंदाजाला, थ्रो गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच 4, नोचा 1 आणि पेनल्टी म्हणून 2, 7 धावा ॲड होतील स्कोरबोर्डला. स्कोरबोर्ड 7ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 12 धावा धावपलकावर. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. नवीन गोलंदाज आता मात्र येणार. देऊया संधी तोपर्यंत डीजे मास्टरला. फ्री हिटचा बॉल असेल. फ्री हिटचा बॉल, चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजनला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होत असताना फेकी खराब आहे, त्यामुळे मात्र 2 धावा पूर्ण केल्या. रिस्की रन मात्र इकडे पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाणार, 2ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 14 धावा धावपलकावर. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. चौदा चांगला बॉल आहे, वेगाने चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये. अगदी आपण बघू शकता चेंडू झाले 4, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. सकाळचं सत्र आणि पहिली मॅच आपण पाहू शकतात. अगदी आजचा 7वा दिवस स्पर्धेचा कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक 2025. चांगला बॉल आहे, खोलवरचा चेंडू डीपमध्ये जात असताना यावेळेस आपण बघू शकता शॉर्ट फायनलला चेंडू अडवला जातोय. 1 धाव मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 15 धावा त्या धावपलकावर लागल्या जात आहेत. 15 स्कोर कार्डवर कमबॅक करून दिलं या गोलंदाजाने साहिलने, जिथे मात्र पहिल्या 2 बॉलमध्येच भरपूर धावा गेल्या होत्या. 11 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवर आला. 3 बॉलचा खेळ होतोय. 3च धावा खर्च करतोय. 15 धावा धावपलकावर. अगदी सकाळच्या सत्रामध्ये झाकीर खान सर, राकेशजी राऊत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरळ स्ट्रोक खेळला जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिजनला
एक धाव मिळेल. चांगली गोलंदाजी इथे मात्र साहिलकडून आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटके इकडे समाप्त झालीत. 8च्या सरासरीने 16 धावा या धावपलकावर आहेत. येणारे चेंडू असतील 24. 11.25च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत 45 तिथे. तीस नोव्हेंबर रविवार अंतिम दिवस असेल म्हणजे उद्याचा दिवस. सुपर 8ची लढाई आज संध्याकाळच्या सत्रामध्ये सुपर 8चे ड्रॉ टाकले जातील. अगदी शेवटची मॅच जेव्हा असेल तेव्हा मात्र ड्रॉ टाकण्यात येणार आहे. ज्या कोणत्या टीमची पहिली मॅच असेल त्यांनी वेळेवर हजर राहावं. उद्या मात्र कोणत्याही टीमची कारणं इथे ऐकून घेतली जाणार नाही. वेळेवर मॅच सुरू होणार. तिथे एक मॅच एक्स्ट्रा देखील आहे, कारण की पहिल्या दिवशी जी स्पर्धेला सुरुवात झाली होती पाऊस आला, वरुण देवाची कृपा झाली आणि शेवटची मॅच बाकी आहे ती मॅच उद्या सकाळी ठीक ठेवली जाईल. मिसप्रिंट होत असताना 2 धावा मात्र पूर्ण करतायत. 2 धाव्याने स्कोरबोर्ड 18-18. छोटा बॉल होता, शॉर्ट बॉल होता, परंतु हलक्या हाताने खेळला. हा टेनिस बॉल आहे. हा टेनिस बॉल जेव्हा तुम्ही ताकदीने मिडल टू मिडल घेणार प्रॉपर टायमिंगने थांबत नाही आहे, लांब लांब पडतोय. आपण पाहतो नेहमीच. पहिला बॉल डबलने सुरुवात. तिसरा षटक भार्गव आहे गोलंदाज डाव्या हाताचा. समोरचा बॉल अगदी आपण बघू शकता चेंडूला वळवलं जात आहे. लेग बाईचा इशारा पंचांकडून येतोय. एक धाव मात्र पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 19. चला, यानंतर होणारी मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण या टॉससाठी मला वाटते तिसरं षटक चालू आहे. यानंतर 3च ओव्हर आहेत. टॉस होणं गरजेचं आहे. टॉसची प्रक्रिया होणं गरजेचं आहे. जिथे एक बाजूला वाडा आणि दुसऱ्या बाजूला गणराज तलासरी. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपलाय, झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ. विकेट. एस डीजे. सनी चांगली गोलंदाजी होत असताना मात्र आपण बघू शकतात तिसऱ्या षटकामध्ये भार्गव आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा बॉल घेऊन. गुड बॉल. क्या बात आहे. बॅटच्या समोर होणं. जिथे भार्गव सांगतोय टप्पा अचूक असणं गरजेचं आहे. तुमच्या चेंडूला स्विंग करणं गरजेचं आहे, जिथे तुम्ही फलंदाजाला शांत ठेवू शकतील. कमालीची गोलंदाजी होत असताना डाव्या हाताचा हा कमालीचा गोलंदाज पाहायला मिळतोय. सुपर. क्या बात आहे. स्विंग अँड मिस. अप्रतिम गोलंदाजी होत असताना डेनियल व्हिक्टोरीची आठवण करून देता हा गोलंदाज. अप्रतिम स्विंग अँड मिस. डॉट बॉल. कॉन्फिडन्स आता हाय झाले गोलंदाजचा, जिथे आपण बघू शकतात हातभर वळण्याची क्षमता आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजामध्ये. टेनिस बॉलची हीच तर मजा आहे. हा फलंदाजाला जेवढा लाभदायक आहे गोलंदाजाला देखील तेवढाच लाभदायक आहे. परंतु यावेळेस आतमध्ये येऊन 2 डॉट नंतर हा तडाका. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. षटकार.
त्यात कॅप्टन आले असतील तर कृपया करून रिपोर्टिंग करा. कोणी त्यांचा प्रतिनिधी असेल तर रिपोर्टिंग करा. गणराज तलासरी आणि पालीवाडा आजचं शेड्यूल आपण बघू शकतात. कोसबाड आणि PCC मनोर ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते, जिथे एक इनिंग संपली 60 धावा केल्या. कोसबाड टीमने PCC मनोरला 61चं आव्हान दिले. 3 ओव्हरनंतर 25 धावा ह्या धावफलकावर पाहायला मिळतात. त्यानंतर होणारी मॅच गणराज तलासरी आणि पालीवाडा संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर होणारी मॅच SG स्पोर्ट्स वर्सेस गावदेवी तिळसे. त्यानंतर होणारी मॅच वेवूर आणि त्यांच्या विरुद्ध श्रेयू 11 सफाळा. अगदी 8 टीम आपल्याला पाहायला मिळतील. पॅनलमधला आजचा शेवटचा दिवस. उद्या मात्र ज्या ज्या संघाने क्वालिफाय केले सुपर 8मध्ये त्या संघाच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर 2 धावा अंकित केल्यात गोलंदाज अमित आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्यात त्या म्हणजेच 27 स्कोर कार्डवर. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका डीपमध्ये, परंतु प्रोटेक्शन आहे. जजमेंट घेतली यावेळेस क्षेत्ररक्षकाने की चेंडूपर्यंत नाही पोहोचू शकत आणि 2 बाउन्स चेंडू अडवला जातोय. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाणार. 2-2 ने मात्र स्कोरबोर्ड पुढे जात असताना 29 धावा धावफलकावर. येणारे 16 बॉल आणि 32 धावेची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2ची सरासरी मेंटेन करायची. 18-36 होते. पहिल्या 2 बॉलवर 4 आले. 16-32. हा देखील चांगला बॉल सरळ खेळला जातो डीपमध्ये. क्षेत्ररक्षक 1 धाव मात्र मिळणार. पहिल्या ओव्हरमध्ये अमितने फक्त 1 धाव खर्च केली होती. कमालीची स्टार्ट करून दिली कोसबाड टीमला. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 30 धावा धावफलकावर. 15 बॉल 31. एक चांगली मॅच, चांगली लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अंडोरे क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धा आपण पाहू शकतात. कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक 2025 वर्ष 3. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. ज्या फलंदाजाने षटकार खेचला त्या फलंदाजाला इकडे चकवलंय. मी म्हणेल की सनी 4 बॉल खेळलाय. 1 षटकार आलाय परंतु 3 डॉट देखील आले. चेंडू झाले ते म्हणजेच 4. 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. राईट मोरती विकेट. पुन्हा एकदा मात्र ग्राउंडिंग स्ट्रोक आहे. प्रॉपर टायमिंग नाही होत आहे. 1 धाव. चांगली गोलंदाजी होत आहे. गुड लेंथवर, हार्ड लेंथवर गोलंदाजी. 1 धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. 31 धावा ह्या धावफलकावर लागल्या जात आहेत. शेवटचा अंतिम बॉल असेल 4थ्या ओव्हरचा. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 30 धावा ह्या बनवायच्या जिंकण्यासाठी. षटकार चौकार पाहायला काही मिळत नाहीये. गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळते. फटका हा देखील फसलाय. उंच गेलाय. क्षेत्ररक्षक नाही पोचू शकला. 1 धाव पूर्ण केली आणि सिंगलच मिळेल. पुन्हा एकदा एक अप्रतिम षटक अमितचं पाहायला मिळालं. 4थं षटक. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 29 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 4 ओव्हर नंतर 32 स्कोर कार्डवर SDJ. मारी करावी लागेल. जिथे आपण बघू शकतात येणारे फलंदाज देखील बाकी आहेत. नुसतं क्रीजवर उभं राहून फायदा नाही. धावा देखील टीमसाठी बनवणं गरजेचं आहे. जिथे आजचं फास्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. टेस्ट मॅच देखील 1.5 दिवसात संपली जाते. इतकं फास्ट क्रिकेट बनवलं आहे. इतकी फास्ट विकेट बनवली आहे.
आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, हा गोलंदाजाने इम्प्रेस केलंय. क्या बात आहे. कोचबाडा टीमचा हा गोलंदाज कमाल करतोय. टप्पा अगदी अचूक आहे आणि त्यानंतर बाउन्स आणि स्विंग दोन्ही पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. डाव्या हाताचा हा छोटा पॅकेट आणि बडा धमाका, छोटा तीर, गावकरे गंभीर असा हा गोलंदाज भार्गव. पुन्हा एकदा क्या बात आहे. स्विंग आणि मिस. सुफा अगदी चकवलंय फलंदाजाला. फलंदाज रुपेश आपल्याला पाहायला मिळते. 10 बॉल आणि 29 धावेची गरज. पण फेअर बॉल आहे ना. ओके. तिसरा बॉल तयार आणि फटका आता फसलाय. शॉट थोडा बॉल होता परंतु क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येतोय. फॉलोथ्रू मध्ये कॅच केलं जाईल. विकेटचं पतंग. क्या बात आहे. सुपर गोलंदाजी. 3 डॉट आलेत एसडीचे. बॉल आहे. चांगला क्षेत्ररक्षण. शॉट थर्ड मॅनला. कीपर कडून थोडी झाली होती चुकी परंतु एक धाव बायच्या रूपात मिळणार. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 33 धावा धावपलकावर. 28 पाहिजेत 8 बॉल मध्ये. काय गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम. जेवढं कौतुक केलं जाईल तेवढं कमी भार्गवचं. त्याचबरोबर गोलंदाज अमितचं 4 ओव्हर अप्रतिम हाताळलेत. सुपाप चकवत असताना कॉन्फिडन्स लेवल हाय आपल्याला पाहायला मिळते. अगदी गोल्डन आर्म ज्याला म्हटलं जातं ती गोलंदाजी होत असताना. शेवटचा अंतिम बॉल. फक्त 1 धाव खर्च केलंय आणि आता मात्र 7-28. हा क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भार्गवसाठी. फक्त 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल 5व्या ओव्हर मध्ये. जिथे आपण बघू शकता बघायला गेलं तर मेडन षटक. 1 रन मात्र आपण बघू शकतात बायची आली. जिथे आपण बघू शकतात मेडन षटक हाताळणारा हा गोलंदाज पाहायला मिळतोय भार्गव. पहिला या स्पर्धेचा गोलंदाज. जिथे भार्गव धाक, ज्याची धाक मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला मिळाली. चला 6 बॉल 28. ती भारताने 2007 मध्ये T20 वर्ल्ड कप जिंकला होता. जिथे आपल्याला सर्वांना जोगिंदर शर्मा हा आठवतो, ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं. परंतु त्या अगोदरचं जे षटक आहे ना, ती सेमीफायनल म्हणा किंवा क्वार्टर फायनल म्हणा किंवा फायनल म्हणा, तो हाताळणारा गोलंदाज डाव्या हाताचा RP सिंग होता. ज्याच्या षटकामध्ये फक्त 3 ते 4 धावा आपण पाहिल्या खर्च करताना. असाच ही गोलंदाजी 5व्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मेडन षटक. क्या बात आहे. पहिला हा गोलंदाज पाहायला मिळतोय भार्गव. कोचबाडा टीमचा हा खेळाडू. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाज प्रमोद. 6 बॉल 28 धावा काल बनल्या होत्या. आज बनतील का. बऱ्याच जणांनी बाहेर चर्चा केली की बॉलर अगदी लूज होता, परंतु मारणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. यावेळेस पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. फुलटस बॉलवर केलाय प्रहार. चौकार एसडीजे.
4 बॉलमध्ये 18ची गरज. यालाच म्हणतात क्रिकेट. भारत इथे हार मानण्यासाठी तयार नाही आणि मानली पण पाहिजे नाही. जोपर्यंत तुम्ही हरत नाही तोपर्यंत जिंकलेले असतात. 4-18 टेन्शन दोन्ही बाजूला. प्रमोद गोलंदाज पाहायला मिळते. एक बाजूला जिथे भार्गव एकही धाव खर्च करत नाही, दुसऱ्या बाजूला गोलंदाजावर पहिल्या 2 बॉलवरच चौकार षटकार 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरा बॉल काय असेल? यावेळेस फटका फसलाय, उंच गेलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक बॅटच्या रडारमधला बॉल होता परंतु टायमिंग प्रॉपर झालं नाही. स्वतःवर नाखुश. तिसऱ्या बॉलवर मिळाला विकेट. 3 बॉल 18ची गरज. यज्ञजय जे तलासरी संघ आलेला आहे. पालीवाडा संघ जर आपण उपस्थित असतील तर कॅप्टनला पाठवा. अगदी आपण बघू शकता सकाळच्या सत्रामध्ये पागदरे नेटवर्क्स आणि श्री लाईव्ह आमच्या समेत जोडले जात आहेत. जिथे आपण बघू शकता गेले 6 दिवस होते आणि आज 7वा दिवस. उद्या देखील आपल्या समेत असतील. 8वा दिवस अंतिम दिवस स्पर्धेचा. आता मात्र चांगला बॉल आहे. एक धाव मात्र इथून मिळणार. 2 बॉल 17ची गरज. अगदी चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली सकाळच्या सत्रामध्ये. कुजबाड आणि त्यांच्या विरुद्ध टीम आपल्याला पाहायला मिळते. मनोर PCC मनोर जिथे 2 बॉल 17ची गरज आहे PCC मनोर टीमला. मागचं षटक आता आठवत असेल जिथे एकच धाव आली. फटका सजवलाय, गॅपमध्ये देखील आहे आणि 4 देखील येतील परंतु उशीर झालाय. 1 बॉल आणि 13 धावेची गरज. कमान डीजे. डॉट बॉल येतोय. मॅच इथे विजय मिळवलेला आहे कोचबड टीमने. अभिनंदन. चांगली खेळी, चांगला प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जिथे मात्र कोचबाडा टीम पुढे जात असताना आणि इथेच मात्र प्रवास थांबला जातोय तो म्हणजेच PCC मनोर टीमचा. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूया. तोपर्यंत जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचकडे. चला जाऊया मॅन ऑफ द मॅचकडे. जिथे आपण बघू शकता एक बाजू